जर तुम्ही तुमच्या मुलांना बोर्नव्हिटा देत असाल तर ट्राय टू गिव्ह दिस हेल्दी होममेड प्रोटीन पावडर फॉर युअर चिल्ड्रन्स. तुमच्या मुलांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तुम्ही घरच्या घरी प्रोटीन पावडर बनवू शकता. प्रोटीन पावडर बनवण्यासाठी आपण एक पॅन ठेवून पॅनमध्ये सगळे पदार्थ ड्राय रोस्ट करून घेणार आहे. तर आपण इथं काजू घेतले. काजूमध्ये आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम, झिंक, आयर्न, अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज सापडतात. त्याच्यामुळे स्किन आणि केसांच्या मुळांचं पण पोषण होतं. आता आपण मखाना रोस्ट करणार आहे. मखाना म्हणजे कमळच्या बिया असतात. मखानामध्ये भरपूर प्रमाणात एनर्जी असते. त्याच्यामुळं कॅलरीज कमी होतात. फायबर पण त्याच्यामध्ये भरपूर असते. पोटॅशियम भरपूर असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन, फॉस्फरस, आयर्न, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे. आता बदामाचं महत्त्व तर जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. बदामामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांच्यासाठी उपयोगी आहे. बदामामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं, त्वचा चमकदार होते, स्मरणशक्ती वाढते. बदामामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते. मुलांना बदाम पावडरमधनं दिलं की ते खातात. जर असे दिले तर मुलं खायचा कंटाळा करतात. आता आपण इथं पिस्ता भाजून घेणार आहे. खारी पिस्ता तर सगळ्यांनाच खायला आवडतात, पण हे पावडरमध्ये आपला साधा पिस्ता आहे. खारे असतात ते नाही घ्यायचे, जे साधे असतात तेच घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि बॅड कोलेस्ट्रॉलला हे दूर करतं. आता आपण अक्रोड भाजायला घेणार आहोत. अक्रोडमध्ये ओमेगा-3 ॲसिड जास्त असतं. ह्याच्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जास्त आहे. अक्रोड हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंटचे गुण आहेत. अक्रोड चवीला थोडंसं तुरट असतं. आता इथं आपण घेणार आहे मेलन सीड्स. मेलन सीड्स हे टरबूजचे बी नाही आहे, खरबूजचे बी आहेत. खरबूजचे बी आणि टरबूजचे बी ह्याच्यामध्ये फरक आहे. ह्याच्यामध्ये खरबूजच्या बीमध्ये खूप थंडावा असतो. ह्याच्याने आपल्याला पित्त होत नाही आणि युरिनच्या संदर्भातल्या सगळ्या प्रॉब्लेम्स आपले दूर होतात. पोट साफ करण्यासाठी पण हे उपयोगी आहे. आता आपण घेणार आहे पंपकिन सीड. पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याचं बी. भोपळ्याच्या बीमुळं आपल्या त्वचा चांगली राहते, शुगर नियंत्रित राहतं आणि ह्याच्यामध्ये आणि क जीवनसत्व जास्त प्रमाणात असतं. ह्याच्यामध्ये फायबर पण भरपूर प्रमाणात असतं. खरं पाहिलं तर आपण भोपळ्याचं बी कधीच खात नाही. ड्रायफ्रूट्स आणले तरी आपण हे कधी इंटेक करतच नाही. म्हणून हे आपल्याला प्रोटीन पावडरमध्ये घालायचं आहे. आता आपण घेणार आहे सनफ्लॉवर सीड्स. सनफ्लॉवर सीड्स म्हणजे सूर्यफुलाचे बी. सूर्यफुलाच्या बियांमुळे आपल्या हाडांचा विकास होतो. यामध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात असतं. जीवनसत्व ई आणि बी, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात याच्यामध्ये असतं. आता आपण या ठिकाणी हे झाल्यानंतर ओट्स घेणार आहे. ओट्स भाजत असताना लक्षात ठेवायचं आहे की गॅस खूप मोठा नाही पाहिजे. ओट्स लवकर करपतात. आता आपण बघूया ओट्सचे फायदे. ओट्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि ओट्समध्ये अजिबात ग्लुटेन नसतं. ओट्स डाएटसाठी सुद्धा वापरलं जातं. ओट्समध्ये भरपूर प्रकारचे न्यूट्रिशन्स असतात आणि BP असणाऱ्यांसाठी तर ओट्स अतिशय उत्तम. आता आपले या ठिकाणी सगळे पदार्थ भाजून झालेले आहेत. ते सगळे एका ताटात काढून थंड करायला ठेवायचे. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याला मिक्सरमधनं काढणार आहे. तर हे सगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. मी 2 बॅचमध्ये इथं मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि एक बॅच झाल्यानंतर मी थोडा वेळ थांबली आहे, कारण मिक्सरचं भांडं थोडंसं गरम होतं आणि मग पुढची बॅच करण्यासाठी त्याचं ऑइल रिलीज होतं. म्हणून भांडं पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मगच सेकंड बॅच वाटायला घ्यायची. बघू शकता एकदम बारीक पेस्ट केलेली आहे मी त्याची. आता हाताने सगळ्या ह्या गाठी मोडून त्यात दूध पावडर ॲड करायची आहे.
दूध पावडर ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोको पावडर टाकणार आहे. कोको पावडरमुळे चॉकलेटचा फ्लेवर येईल आणि कोको पावडरसुद्धा आपल्यासाठी आरोग्यासाठी चांगलीच असते. कोको पावडरमध्ये अँटीऑक्सिडेंटचे गुण पण असतात. स्किन पण छान होते कोको पावडरने. अशा प्रकारे आपण त्याला चाळणीतनं चाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली इथं प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. ही प्रोटीन पावडर एका बरणीमध्ये भरून ठेवून तुम्ही महिनाभर मुलांना सकाळी रोज 1 चमचा दुधामध्ये घालून द्या. थँक्यू.